सध्या मी दादर स्टेशनवरती आहे। गेल्या सकाळपासून इथे मुसळधार पाऊस पडतोय। रेल्वे ट्रॅकवर पाणी तुंबलंय, ट्रेन उशिराने धावत आहेत। प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरून उतरून पुढच्या दिशेला जाण्यासाठी आपला मार्ग स्वीकारलेला आहे। कशा पद्धतीने प्रवासी कसरत करतायत, कशा पद्धतीने आपला पुढचा टप्पा गाठतायत। आज सोमवार असल्यामुळे, कामाचा दिवस असल्यामुळे लोकांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी, काही प्रवासी असे होते की त्यांना बाहेर गावी जाण्यासाठी पुढील ट्रेन पकडण्यासाठी ते रेल्वे ट्रॅकवर आले होते। आपल्यासोबत काही प्रवासी आहे। काका, तुम्ही कुठून आलात? आम्ही भांडूपवरून आलोय। किती वेळ झाला? आम्ही जवळजवळ 9:15 वाजता निघालोय आणि माझी ड्युटी आहे 9:45ची। आता इथे किती वाजलेत ते बघा। अच्छा, तुम्ही काय सांगाल? कुठून आलात तुम्ही? आणि माझं माटुंग्याला कॉलेज आहे, मी राहणारी डोंबिवलीला। तर आता पावसामुळे कॉलेज सोडलंय आमचं। तर ना माटुंग्याला ट्रेन होती, त्याच्यामुळे दादरला यायला निघालो। टॅक्सी पण यायला तयार नाही, त्याच्यामुळे ट्रेनमध्ये होतो। अर्धा तास जवळ ट्रेन थांबली, त्याच्यामुळे उतरायला लागलं ट्रॅकमध्ये। आणि दोन्ही साईडने ट्रेन येत आहेत, त्याच्यामुळे लोक वेड्यासारखं, मी तर पडले पण ट्रॅकमध्ये। हे बघा, आता पण ट्रेन आली आहे। प्रवाशाचे खूप हाल सुरू आहे। तुम्ही बघू शकता की ते कशा प्रकारे प्रवासी आपला मार्ग काढत आहेत। येण्याचा मार्गही नाही ट्रॅकवरून, पण प्रवासी येण्यासाठी धडपडत आहेत। आपल्यासोबत अजून काही प्रवासी, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। इथे बघू शकता की कशा प्रकारे प्रवासी आपला मार्ग काढत आहेत। काय सांगाल? कुठून आला तुम्ही? मी आलो जुईनगरवरून आलो, पण इथे भरपूर पाऊस चालू आहे। प्रशासनाने ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे आणि पूर्ण पाणी भरलेलं आहे सगळीकडे आणि प्रवाशांना एवढा त्रास होतो की भरपूर त्रास होतो। आम्ही आता गुडघ्याभर पाणी एवढ्यावर चालून इथपर्यंत आलेलो आहे आम्ही आज। तर त्यामुळे प्रशासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। दरवर्षी हाच प्रकार चालू आहे, तर ह्या प्रकाराकडे कुठंतरी तोडगा निघाला पाहिजे। अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकवरती आहेत। आता रेल्वे धीम्या गतीने सुरू झालेली आहे, पण प्रवाशांचे मात्र खूप हाल सुरू आहेत। प्रवाशांना मार्ग काढण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता वापरावा लागतोय। इथून आता ट्रॅकवरतून आल्यानंतर त्यांना पर्यायी रस्ता नाही आहे, त्यामुळे लोक उड्या मारून आपला मार्ग काढतायत। आत्ता सांगण्यात आलेलं आहे की कॉलेज बंद करण्यात आलेले आहे, त्यामुळे कॉलेजला येणारे जे विद्यार्थी आहेत ते मध्येच अडकून पडलेले आहेत। आपल्यासोबत काही आता विद्यार्थी होते, त्यांनी सांगितलं आता ना आम्ही पुढे जाऊ शकत ना मागे जाऊ शकत। सकाळीच डिक्लेअर केलं असतं तर आम्हाला त्याचा त्रास झाला नसता।